नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? हा व्हिडिओ छोटा आहे, जस्ट एका जागेच्या माहितीसाठी। मागच्या आठवड्यात मी माझ्या ऑफिस फ्रेंड सोबत गेलो होतो। त्या रिसॉर्ट मधलं काय आवडलं काही नाही याची माहिती असेल। जर तुम्ही ग्रुप सोबत किंवा फॅमिली सोबत तिथे जायचं ठरवत असाल त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर बघू ती जागा कशी आहे ते। मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात मागच्या आठवड्यात मी माझ्या ऑफिस फ्रेंड सोबत एक दिवस घालवला कर्जत मधल्या जांभरुण गावात असलेल्या जानवी रिसॉर्ट अँड फार्म यामध्ये। जानवी रिसॉर्ट हे कर्जत पासून थोडंसं आत आहे, पण प्रवासात दिसणारे निसर्ग दृश्य इतके सुंदर आहेत की पोचल्यावर थकवा कुठलाच राहत नाही। आजूबाजूला हिरवेगार डोंगर रांग आणि लांबून दिसणारे लहान लहान धबधबे। पावसाळ्यात तर जणू स्वर्गाचं दर्शन। या रिसॉर्टमध्ये एकूण 5 रूम्स आहेत। 3 AC, 1 नॉन AC आणि एक मोठा हॉल। हॉलमध्ये छोटी बाल्कनी आहे जिथून समोरचा निसर्ग, छोटे छोटे धबधबे पाहून मन अगदी प्रसन्न होतं। इकडे एक छोटं स्विमिंग पूल सुद्धा आहे जिथे तुम्ही धमाल करू शकता। रिसॉर्ट पासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर एक छोटासा डॅम आहे। आम्ही तिथे गेलो होतो। थोडं पुढे एक धबधबा देखील आहे, पण त्या दिवशी खूप पाऊस असल्यामुळे आम्ही तिथे जायचं टाळलं। इकडे दुपारचे जेवण खूप चवदार आहे। संध्याकाळी गरमागरम कांदा भजी आणि चहा। रात्रीचे जेवणही नीट होते आणि सकाळी नाश्त्याला मिसळपाव दिला होता। एकंदरीत जेवण आणि नाश्ता दोन्ही समाधानकारक। आम्ही इथे गेलो होतो तेव्हा इथे पर पर्सन 3100 रुपये होते। ग्रुप बुकिंगसाठी वेगळे ऑफर असतील तुम्ही विचारून घ्या। मला या रिसॉर्टबद्दल काय वाटलं ते सांगतो। इथे काही बेसिक गोष्टी नव्हत्या, म्हणजे बाथरूममध्ये हँड वॉश नव्हता, कपडे अडकवायला हुक्स नव्हते, रूम्स आणि बेड्स अगदी बेसिक होते। स्वच्छ होते पण अगदी बेसिक होते। हे रिसॉर्ट निसर्गाच्या कुशीत आहे। जर तुम्हाला एक दिवसाचा रिफ्रेशमेंट हवं असेल आणि माझ्या मते काही गोष्टी दुर्लक्ष केल्या तर हे रिसॉर्ट एक चांगला पर्याय ठरू शकतो, मुख्यतः पावसामध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी नवीन अनुभवासोबत। तोपर्यंत बाय बाय।